आत्ताच्या घडीची विद्यार्थ्यांसंदर्भातील एक धक्कादायक बातमी समोर येते। मालेगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यामध्ये तब्बल 66,000 शालेय विद्यार्थी विविध प्रकारच्या आजाराच्या विळख्यात सापडलेत। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीत ही बाब समोर आली आहे। दरम्यान या बाबीमध्ये आता शिक्षक पालकांमध्ये खळबळ उडाली आहे। त्यांची चिंता वाढली आहे। कमी ऐकू येणे, डोळ्यांनी अस्पष्ट दिसणे, सतत ताप येणे यासह इतर आजार विद्यार्थ्यांमध्ये आढळून आले आहेत। काही विद्यार्थ्यांना हृदयाचा त्रास असल्याचंही आढळून आलंय। दरम्यान या सर्व विद्यार्थ्यांवर आता शासनाच्या वतीने मोफत उपचार करण्यात येईल। त्यांच्या पालकांनी काळजी करू नये असा दिलासा आणि ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। दरवर्षी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी संपन्न होते। तपासणी केल्याच्या नंतर जर त्या विद्यार्थ्याला पूर्ण बरे करेपर्यंत आवश्यकता असेल, तालुका पातळीवर आवश्यकता असेल, जिल्हा पातळीवर अगदी मोठ्या उपचाराची आवश्यकता असेल तर ते मोठे उपचार पूर्णपणे शासकीय योजनेमधून करून त्या विद्यार्थ्यांना बरं करून त्यांच्या घरापर्यंत सुखरूप सोडेपर्यंत मग आमची शालेय शिक्षण समिती असेल, आमचे गुरुजन असतील, विद्यार्थ्यांचे पालक असतील, यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम येणाऱ्या काळामध्ये आपण संपन्न करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।